नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च संवादासाठी या व्याख्यानमालेत स्वागत करतो. आमच्या एन-जी-ओ विषयी एक थोडक्यात इंट्रोडक्शन देतो आणि नंतर आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आमचं एन-जी-ओ गेले 10 वर्ष महाराष्ट्रातील विविध भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये काम करतंय. आमचं मुख्य जो तत्व आहे, महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला. सोबत स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचे शिवभावे जीवसे या तत्वानुसार आमचं कार्य चालतं. गेले 10 वर्ष झाले आम्ही ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये काम करतो. आमच्या एन-जी-ओची छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथं शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं है। भौतिकता के उत्थानों में जीवन का कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑगस्ट 2020 पासून ऑनलाईन व्याख्यानमालेला सुरुवात केली. अगदी ग्रामविकासापासून स्पर्धा परीक्षा यासोबत शेतीवर आधारित उद्योग, शेतीतील विविध प्रकार, नैसर्गिक, यौगिक शेती यासोबत त्या काळात खूपच स्क्रीन वापर वाढला. मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर. तर या सगळ्या काळात आम्ही मोबाईल, टीव्हीचा अतिरेक टाळता येईल यासाठी देखील मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले. यासोबत आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यासोबत जलसाक्षरता विविध विषयांवर देखील महाराष्ट्रातील तज्ञांचे व्याख्यानाचे आयोजन केले आणि आम्हाला खूप चांगला सपोर्ट संपूर्ण महाराष्ट्रातून लाभला. आता आपण ज्या व्याख्यानासाठी इथं जमलो आहोत, संवादसाठी त्या विषयी सांगतो. संवाद सारथी व्याख्यानमाला मी ऑगस्ट 2022 ला भारताच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त सुरू केलं. याचा मुख्य उद्देश जेव्हा मी सुरू केलं त्याआधी खूप लोकांशी, तज्ञ लोकांशी चर्चा केली. आमच्या एन-जी-ओच्या डायरेक्टर्स लोकांनी आणि त्यात आम्हाला अनेक लोकांनी जे काही मुद्दे सांगले
त्या तत्वावर आधारित आम्ही या व्याख्यानमालेची सुरुवात करायचं ठरवलं. आमच्या प्रमुख मार्गदर्शिका भावनाताई विसपुते, ज्या नाशिकला असतात. त्यांच्या संपूर्ण सहकार्याने या व्याख्यानमालेला आम्हाला निश्चितच एक दिशा मिळाली. या व्याख्यानमालेचा मुख्य उद्देश जे पण स्पेशलाइज किंवा दिव्यांग व्यक्ती आहे, तर त्यांचं जीवन प्रवास असताना रोजचा खूप सारा संघर्ष असतो. मग हा संघर्ष त्यांच्या जीवनात जो आहे, तो त्यांच्या जीवन प्रवासात त्या संघर्षावर ते कसे मात करतात, आपल्या जो उणिवा आहे त्या शोधून ते बॅलन्सिंग करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या जी एनर्जी आहे, ऊर्जा आहे, ती कशा पद्धतीने मेंटेन ठेवतात आणि हे सगळं करत असताना ते फक्त त्याला सिद्ध करत नाही, तर त्यासोबतच इतर लोकांशी जुळवून घेतात. कधी-कधी त्यांच्या पुढे देखील जातात. आणि निश्चितच गेल्या वेबिनार पासून प्रत्येक सोमवारी रात्री 8 वाजता जितके महानुभाव येऊन गेले, त्यांच्याकडून निश्चितच नवीन-नवीन माहिती जाणून घ्यायला, ऐकायला मिळाली. आणि या सगळ्या व्याख्यानमालेमुळे आम्हाला जे असलेलं दैवत्व आहे, त्यांचं जे संघर्ष आहे, हे सगळं आम्हाला कळायला लागलं. इतरांपर्यंत आमच्या NGOला हे पोहोचवण्याची संधी मिळाली. नक्कीच आम्हाला याबद्दल अभिमान वाटतो. आणि निश्चितच यातनं एकमेकांचा जो पण संवाद वाढेल, अशी अपेक्षा करतो. मी जास्त वेळ न घेता आपल्या वक्ते डॉक्टर मयूर सर यांचा परिचय करून द्यायला डॉक्टर अनिता मॅडमला आमंत्रित करतो. त्यापूर्वी आपल्यासोबत अंजना मॅडम, रेखा मॅडम जॉईन झाल्या. मी त्यांचं देखील स्वागत करतो आणि अनिता मॅडमला विनंती करतो की त्यांनी आजच्या वक्त्यांचा परिचय करून. धन्यवाद सर. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 74वे आज गुंफले जात आहे. 74वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत संशोधन व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे बंगळूर येथील NCBSTIFR येथील वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत असणारे माननीय डॉक्टर मयूर सुभाष पुंडे सर आज आपल्यास लाभलेले आहेत. सरांचा थोडक्यात परिचय. सरांचे शिक्षण MSc, MBA, PhD झालेले आहे. सर तुळजाराम चतुरचंद कॉलेज बारामती येथे SY-BSc मध्ये कॉलेजचे टॉपर विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध आहेत. सरांचा नोकरी व्यवसाय हा सर वैज्ञानिक अधिकारी आहेत. मॅडम सॉरी तुमचा आवाज नाही येत आहे. हो सॉरी, थोडं एरर आलं होतं. सॉरी. ओके. वैज्ञानिक अधिकारी NCBSC-TIFR बंगळूर येथे सर कार्यरत आहेत. NCBSC चे मुख्य कॅम्पस बंगळूरच्या उत्तरेला बेल्लोरी रोडवरील गांधी कृषी विज्ञान केंद्र मध्ये आहे. NCBSC TIFR शी संलग्नित आहे. ही एक प्रमुख वैज्ञानिक संशोधन संस्था आहे जी जीवशास्त्राच्या सीमावर्ती भागातील मूलभूत अंतविषय संशोधनावर लक्ष केंद्रित करते. NCBSC टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचा एक भाग आहे. अशी मोठ्या संस्थेमध्ये सर वैज्ञानिक म्हणून सर कार्यरत आहेत. सामाजिक कार्य सरांचा असोसिएशन विथ HOHK येथेच देखील सर कार्यरत आहे. सॉरी. सरांना चेस, फुटबॉल, खो खो खेळायला सरांना आवडते. सरांचा आवडता छंद हा गायन आणि वेगवेगळ्या ठिकाणी
वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देणे, ट्रॅव्हल करणे, प्रवास करणे हा सरांचा छंद आहे. सरांना सर पुणे जिल्हा परिषद पुणेद्वारे आयोजित आंतरशालेय नाट्य स्पर्धेत सरांचा सहभाग होता. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पुणे येथे आयोजित नाट्य स्पर्धेत देखील सरांचा सहभाग आहे. हे सरांचे नाट्यामध्ये किंवा काम करणे असे नाटक क्षेत्रामध्ये हा सरांचा आवडता छंद आहे. पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित तहसील स्तरीय आंतर खो खो सामन्यांमध्ये देखील सरांचा सहभाग होता. क्रीडा व युवक संचालनालय पुणे द्वारे आयोजित ग्रामीण क्रीडा स्पर्धा खो खो सामन्यांमध्ये देखील सरांचा सहभाग होता. तसेच राष्ट्रीय सेवे योजनेमध्ये NSS कॉलेजमध्ये BSc ला असताना सुद्धा NSS मध्ये देखील सरांचा सहभाग आहे. म्हणजे यावरून सरांचा वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेणं हा सरांचा आवड आहे हे आपल्याला दिसून येतेच. सरांना मिळालेले पुरस्कार 2009 मध्ये हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप पुणे येथे बिरारी पुरस्कार सरांना लाभलेला आहे. तसेच सरांना शिक्षक गौरव पुरस्कार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आदर्श विकास समिती कोथरूड यांच्याद्वारे देखील आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार सरांना लाभलेला आहे. शाहू जयंती निमित्त उत्कृष्टता पुरस्कार 2019 ला सरांना लाभलेला आहे. तो AISSM तर्फे सरांना हा पुरस्कार लाभलेला आहे. ब्राह्मण सेवा संघ इंद्रायणी नगर पुणे यांच्या तर्फे देखील सरांना शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी पुरस्कार लाभलेला आहे. NAC येथे MSc पर्यावरण विज्ञान मध्ये कॉलेज टॉपर सर होते अँड BSc कॉलेज अहमदनगर डॉक्टर SB एडकर SRT विद्यापीठ नांदेडचे कुलगुरू यांच्या हस्ते देखील सरांना पुरस्कार लाभलेला आहे. तसेच मराठी चित्रपट सृष्टीतले अभिनेते लेखक कवी डॉक्टर गिरीश ओक NAC येथे MSc पर्यावरण शास्त्र महाविद्यालयामध्ये टॉपर विद्यार्थी म्हणून सरांना पुरस्कार लाभलेला आहे. असे एक ना अनेक पुरस्कार सरांना विविध मान्यवरांच्या हस्ते सरांना लाभलेले आहेत. तर असेच हे आपले माननीय डॉक्टर मयूर सुभाष पुंडे सर मयूर पंख एक विलक्षण प्रवास या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशन संवाद सारथी या वेब संवाद सत्रात उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यावर मात करत पुढे जाऊया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपवते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर मॅडम. पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो संकल्प फाउंडेशनच्या वतीने आणि आपले आजचे वक्ते डॉक्टर मयूर सरांना विनंती करतो की त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करावा. धन्यवाद सर. सर्वांचा पहिलं मी आभार मानतो. संकल्प फाउंडेशन सामनेर यांनी मला आजच्या या कार्यक्रमासाठी माझी निवड केली आणि मला इथं माझ्या जीवन प्रवास व्यक्त करण्यासाठी बोलवलं. त्याच्या संदर्भात मी त्यांचा आभारी आहे. रेखा मॅडम ज्यांनी माझं नाव सुचवलं त्यांचाही मी आभारी आहे. सुरुवातीलाच आजचा दिवस खरंच खूप विशेष आहे, कारण का आपल्या सर्वांनाच माहिती आहे आज रामजन्मभूमीमध्ये रामाच्या मूर्तीची संकल्पना पूर्ण झाली. जवळजवळ हा 500 वर्षांचा प्रवास होता आणि इतक्या वर्षानंतरच्या अथक प्रयत्नानंतर आज भव्य मंदिर तिथं साकारलं गेलं. तर सर्वात प्रथम जय श्रीराम म्हणून आजच्या माझ्या प्रवास जो आहे तो सांगण्यासाठी सुरुवात करतो. माझं नाव मयूर सुभाष पुंडे. मूळचा मी वालचंदनगर हे छोट्याशा गावामधला. माझा जन्म सोलापूरमध्ये 27 नोव्हेंबर 1983 साली झाला. माझे वडील श्री सुभाष हरिभाऊ पुंडे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये डिझेल ऑपरेटर आणि मेकॅनिक म्हणून काम करत होते. तसंच ते खो खो आणि विविध खेळांमध्ये संबंधित होते. अनेक वर्ष वालचंदनगरमध्ये त्यांनी खो खो या खेळामध्ये विद्यार्थी घडवले आहेत. तसंच ते खूप वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व होते. आणि माझी आई सौ सुजाता सुभाष पुंडे ती सुद्धा अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी असायची आणि कदाचित या दोघांमुळेच माझ्यामध्ये अनेक सामाजिक सेवेबद्दल
लहानपणापासूनच जागृती झाली आणि मी लहानपणापासूनच वेगवेगळ्या संस्थांबरोबर काम करण्याची सुरुवात केली होती. त्यामधलं पहिलं म्हणजे हृदय मित्र मंडळ वालचंदनगर, एक संस्था होती जी वेगवेगळ्या हृदयविकार संदर्भातल्या पेशंटसाठी काम करायची. माझं शिक्षण वालचंदनगरमध्ये पाठशाळेपासून सुरू झालं. पाठशाळा क्रमांक 4 ह्या शाळेमध्ये मी शिक्षण घेत होतो. 1ली ते 4थी तिथं माझं शिक्षण झालं आणि ह्या जसं म्हणतो आपण की जीवनामध्ये आपला पाया जर भक्कम असेल तर नक्कीच आपण खूप मोठ्या गोष्टी अचीव करू शकतो. तर त्या संदर्भात मी सांगू इच्छितो की माझ्या शाळेमधल्या 3 शिक्षिका होत्या, पाटीलबाई, मुळेबाई आणि बोराटेबाई. त्या तिघींमुळे जे काही मी आहे त्यातला आपण म्हणतो ना की भक्कम पाया असेल तर तुम्ही खूप मोठ्या गोष्टी अचीव करू शकता. तर ती सुरुवात तिथून झाली. सर एकच मिनिट, तुम्हाला डिस्टर्ब करतो, आवाज थोडासा कमी येतोय. कमी येतोय? ओके. आता येतोय मोठा? आता येतोय बऱ्यापैकी. ओके. हा तर शाळेमध्ये अभ्यासामध्ये मी बऱ्यापैकी हुशार होतो, पण इतर खेळांमध्ये आणि बाकीच्या गोष्टींमध्ये माझा जास्त इंटरेस्ट असायचा. त्यामुळं लहानपणापासूनच वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेणं, त्याच्यानंतर वक्तृत्व स्पर्धा, तसंच वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा यामध्ये मी खूप स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि शाळेमध्ये असतानाच ह्या सर्व गोष्टींचा माझ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावरती सहभाग होत गेला आणि मी त्यामध्ये पारंगत होत गेलो. जसं 5वी साठी मी श्री वर्धमान विद्यालयामध्ये गेलो. 5वी ते 12वी हे पूर्ण शिक्षण श्री वर्धमान विद्यालय वालचंदनगर येथेच पूर्ण झालं आणि तिथं असतानाच 2 शिक्षक त्यांचा मी अतिशय मनापासून उल्लेख करू इच्छितो की श्री कोच सर, प्रकाश कोच सर आणि दीपक पंचवडकर सर या दोघांनी माझ्यामध्ये असलेला स्टेज डेअरिंग आणि इतर गोष्टी हेरल्या आणि मला विविध एकांकिकांमध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त केलं. मला दरवर्षी 1 किंवा 2 वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मी भाग घेत होतो आणि अनेक बक्षिसं मिळत गेली. तसंच 10वी-12वी हा आपल्या आयुष्यातला बऱ्यापैकी महत्त्वाचा टप्पा हा पूर्वी मानला जायचा. पण त्याच्यानंतर काय? तर पुढे काय करायचं हा विचार होताच. 10वी-12वी झाल्यानंतर वाटत होतं की बी फार्मसी करावं, कारण का तसं आवड होती शिक्षणाची, पण बी फार्मसी तितकं फायनान्शियली पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मग BSc करणं हे ठरवलं. BSc साठी बारामतीला TC कॉलेज हे निवडलं आणि TC कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष साधारण 2 वर्ष होती, जी वालचंदनगर ते बारामती असा दररोजचा अपडाऊन प्रवास करूनच पूर्ण केली. 2 वर्षानंतर जेव्हा दुसरं वर्ष पूर्ण संपलं, त्याचा रिझल्ट जेव्हा लागला, तर तेव्हा मी सेकंड इयरमध्ये कॉलेजमध्ये पहिला आलो होतो आणि मला 81% पडले होते. तेव्हा मला असं वाटायला लागलं की आता अभ्यासाकडे जास्त लक्ष देणं महत्त्वाचं आहे, कारण का पुढे करिअर करायचं आणि विशेष म्हणजे 3ऱ्या वर्षी मी मायक्रोबायोलॉजी हा सब्जेक्ट स्पेशलायझेशनसाठी निवडला होता. मायक्रोबायोलॉजीमध्ये मला खूप आवड निर्माण झाली होती आणि त्याचप्रमाणे मी ठरवलं होतं की आता मायक्रोबायोलॉजीमध्येच पूर्ण करिअर करायचं. मग 3ऱ्या वर्षी आम्ही असं ठरवलं की अपडाऊनमध्ये जो वेळ जातोय तो वाचवण्यासाठी आम्ही हॉस्टेलला शिफ्ट व्हायचं ठरवलं. मी आणि माझे काही मित्र आम्ही असं सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला आणि मी हॉस्टेलला शिफ्ट झालो. ज्यामुळे आमचा वेळ खूप वाचत होता कॉलेजमधला आणि बऱ्याच गोष्टी आम्ही करू शकत होतो. फुटबॉल हा माझा तसा आवडीचा विषय होता, त्यामुळे मी फुटबॉल खेळण्यासाठी संध्याकाळी कॉलेजचंच ग्राउंड आणि तिथं आमची टीम पण असायची, त्यामुळं नेहमी प्रॅक्टिसला जायचो आणि असा मस्त वेळ जात होता. कॉलेजचा जीवन चांगलं चालू होतं. अभ्यास हा एक प्रमुख स्थानी ठेवला होता. त्यामुळे बाकीच्या गोष्टींमध्ये वेळ न वाया घालवता अभ्यास आणि अभ्यास बरोबर ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या करणं हे चालू होतं. आम्ही सर्व मित्र मायक्रोमध्ये खूपच इंटरेस्टेड होतो. त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की काही रेफरन्स बुक्स आहेत जे आम्हाला नेहमी वारंवार लागतात, परंतु ते आमच्याकडे अवेलेबल नव्हते. मग जर असा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की असे बुक्स पुण्यामध्ये साधारण आप्पा बळवंत चौक म्हणून भाग आहे, तर ते पुस्तक स्वस्त किमतीमध्ये मिळतात. मग आम्ही असं ठरवलं की सर्व मित्रांनी कॉन्ट्री काढायची आणि पुण्याला जाऊन एकदा पुस्तकं घेऊन यायची. त्यासाठी एक दिवस निवडला, तो होता 15 ऑगस्ट 2003. शुक्रवार होता, सुट्टी होती. सकाळी सकाळी सर्व 1-2-3 मित्र आम्ही पुण्याला निघायचं, ट्रेननी जायचं आणि हा प्रवास पूर्ण करून येताना आपल्यासाठी लागणारी पुस्तकं घेऊन यायची. त्या सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या. सर्वांनी कॉन्ट्री काढली, काही पुस्तकांची यादी केली आणि आमचं ठरल्याप्रमाणे बारामतीवरून सकाळी 8 वाजताच्या ट्रेनने आम्ही निघालो.
पुण्याला साधारण 11-11:30 ती ट्रेन पोहोचणार होती. केडगाव स्टेशनला साधारण 10-10:30च्या दरम्यान पोहोचली. तिथून निघाल्यानंतर हा जो प्रवास आम्ही पुण्याकडे करत होतो तो मध्येच अचानक थांबला. कारण त्या चालत्या ट्रेनमधून केडगाव स्टेशनच्या नंतर एक अपघाताचा भाग आहे, जो ऑलरेडी रेल्वे मिनिस्ट्रीजनी तो डिक्लेअर केलेला आहे की हा अपघाती भाग आहे. त्याच ठिकाणी माझा नेमका चालत्या रेल्वेतून तोल जाऊन मी पडलो होतो. पडतोय म्हटल्यावरती मी लगेचच साईडचा जो वरती शिडी चढण्याचा जो भाग असतो त्या भागाला पकडण्याचा प्रयत्न केला आणि मी पूर्णपणे एका हातावरती त्या शिडीवरती होतो. माझे दोन्ही पाय आणि एक हात हा पूर्णपणे आदंतरी होता. माझे बरोबर 2 माझे मित्र होते, जे आम्ही तिघं मिळून प्रवास करत होतो. त्यांनी खूप प्रयत्न केला आणि मला वरती ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु रेल्वे थोडीशी स्पीडमध्ये होती आणि त्यांना ते काही जमलं नाही. त्यानंतर त्यांनी जाऊन ट्रेन थांबवण्याचाही प्रयत्न केला, पण आपण जसं पिक्चरमध्ये बघतो की नाही, कोणीतरी जस्ट गेलं आणि ट्रेनची चेन ओढली आणि 2 मिनिटात ट्रेन थांबली, तर हे असं काही रिअलमध्ये नसतं. ती चेन ओढण्यासाठी सुद्धा त्यांना दोघांना त्याला पूर्णपणे लटकावं लागलं आणि तरी सुद्धा ती ट्रेन थांबत नव्हती. खूप प्रयत्न केल्यानंतर रेल्वेमधले काही अजून लोक आले आणि मग त्याच्या मदतीने ती ट्रेन थांबली. तोपर्यंत मी ट्रेनमधून पडलो होतो आणि जेव्हा बघितलं तेव्हा माझ्या दोन्ही पायांना आणि डाव्या हाताला खूप मोठ्या जखमा झाल्या होत्या. तो अपघात जो होता तो आयुष्यातला खूप मोठा इम्पॅक्ट ठरला, कारण इथून पुढे माझ्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी मिळाली. कदाचित बघितलं तर हा 2 ते 5 मिनिटाचा अपघात असेल, पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे आज गेली 20 वर्ष मी तो अनुभवतोय. प्रत्येक दिवशी होणाऱ्या अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सहन कराव्या लागतात, पण त्या सहन करतच पुढे मार्ग निघतोय. आणि असं म्हणतात ना की जेव्हा एखादा चांगला मार्ग आपल्याला शोधायचा असतो त्यामध्ये मदत करणारे लोक खूप धावून येतात आणि तसंच अगदी त्या दिवशी माझ्या बाबतीत झालं. ज्या ट्रेनमधून मी पडलो होतो त्या ट्रेनमध्येच पुण्याला नोकरी करणाऱ्या अशा काही नर्सेस होत्या, ज्या नर्सेस रेग्युलरली त्या ट्रेनमधून जाऊन ते पुण्याचा प्रवास करायचा आणि सुदैवाने त्याच डब्यामध्ये होत्या की ज्या डब्यामध्ये मला नंतर त्या शिफ्ट करण्यात आलं. त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला की जेणेकरून मी कोमामध्ये जाणार नाही किंवा माझी शुद्ध हरपणार नाही आणि जमेल तेवढं फर्स्ट एड त्यांना करता आलं तेवढं त्यांनी केलं. अजून एक दुसरी चांगली गोष्ट झाली म्हणजे तिथे एक सावंत सर म्हणून होते. त्यांनी माझ्या खिशातून आय कार्ड काढलं. माझ्या आय कार्डवरती घरचा नंबर होता, कॉलेजचा नंबर होता. या 2 कॉलेजचा नंबर आणि माझ्या घरच्या नंबरवरती त्यांनी फोन केले आणि माहिती दिली की असं असं तुमच्या मुलाचा अपघात झालेला आहे. त्यामुळं ह्या गोष्टी घडल्या. अजून एक महत्वाची तिसरी गोष्ट म्हणजे नारगोडा सर म्हणून होते, ते स्टेशन मास्टर होते दौंडचे. केडगाव स्टेशन पासून त्यांनी पुढच्या सर्व स्टेशनवरती माहिती देऊन ठेवली की असा एक छोटासा अपघात झालेला आहे, त्याच्यामध्ये गंभीर जखम झालेली आहे आणि पुढच्या स्टेशनवरती रेल्वे थांबवणार जी आहे ती कमीत कमी वेळेत थांबावी. त्याच्यानंतर त्यांनी पुणे स्टेशनला फोन करून माझ्यासाठी एक ॲम्ब्युलन्स मागवून ठेवली होती. त्या ॲम्ब्युलन्समध्ये काही डॉक्टर्स पण होते. अशा सगळ्या चांगल्याही गोष्टी होत होत्या आणि असं करत शेवटी मला साधारण 12-12:30 वाजता ती ट्रेन पुण्यामध्ये पोहोचली. पुणे स्टेशनवरती जेव्हा ट्रेन पोहोचली तेव्हा तिथं एक ॲम्ब्युलन्स ऑलरेडी आली होती आणि ॲम्ब्युलन्समध्ये काही डॉक्टर्स होते, परिचारिका होत्या की जे फर्स्ट एड तिथं देतील आणि मला ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं. कारण का ही एक रेल्वेची केस होती. सो अशा केसेसमध्ये त्यांना फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच पेशंटला नेता येतं आणि हीच खूप मोठी दुर्दैवी गोष्ट म्हणता येईल की जी माझ्या आयुष्यात घडली. कारण मला पुणे स्टेशनवरून डायरेक्टली ससून रुग्णालयात घेऊन गेले. मूळ प्रॉब्लेम असा झाला की 15 ऑगस्टची सुट्टी असल्यामुळं मुख्य डॉक्टर्स तिथे कोणीच अवेलेबल नव्हते. तत्पूर्वीच जेव्हा फोन माझ्या घरी गेला तेव्हा माझ्या घरच्यांनी पुण्यामध्ये जे काही माझे नातेवाईक होते त्यांनाही कळवलं होतं की असा एक अपघात झालाय. ऍक्च्युअली काय एक्झॅक्टली झालं हे माझ्या घरच्यांना पण काहीच माहित नव्हतं आणि मग हे सगळं पुण्यामधले माझे 2 भाऊ आणि 2 मावस बहिणी हे 4 जण तिथं आले होते. त्यांनी मला बघितलं की मी पूर्णपणे रक्तबंबाळ होतो. माझे दोन्ही पाय आणि डावा हात पूर्णपणे अस्ताव्यस्त झाला होता आणि मी पूर्णपणे रक्तबंबाळ झालेलो होतो. अशा परिस्थितीत त्यांनी मला ससून रुग्णालयात घेऊन गेले, कारण का त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. खरं तर अशा वेळेस जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये वेळेत नेलं असतं आणि तत्काळ जर मला ट्रीटमेंट मिळाली असती तर कदाचित ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या आणि माझ्या बाबतीत जे दुर्दैवी गोष्ट घडली ती घडलीच नसती. पण म्हणतात ना, जागे राखो सय्या मार सके ना कोई.
तसं कदाचित घडणार होतं. त्यामुळं मला ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यात आले. तिथं मुख्य डॉक्टर्स नसल्यामुळं जे कोणी ट्रेनी डॉक्टर्स होते त्यांना ऍक्च्युली खूप काही प्रशिक्षण नसल्यामुळं किंवा त्यांच्याकडे तेवढा अनुभव नसावा किंवा तत्काळ त्यांच्याकडे ती सर्व सामग्री उपलब्ध नसावी, त्यामुळे त्यांच्याकडून विशेष काही काळजी घेण्यात आली नाही. त्यांनी फक्त काही मोठे इंजेक्शन देऊन जो हा रक्तस्राव होता तो थांबवण्याचा प्रयत्न केला होता. कारण का माझे दोन्ही पाय गुडघ्याखालून आणि डावा हात कोपऱ्याखालून डॅमेज झाला होता. आणि मग अशा वेळेस त्यांच्याकडे दुसऱ्या काही सोयी पण नव्हत्या. पण ही रेल्वेच्या अखत्यारीतली केस असल्यामुळे त्यांनी मला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सुद्धा मनाई केली. ह्या सर्व होत असतानाच माझे वडील आणि आमच्या शेजारचे एक काका वालचंदवरून पुण्यासाठी निघाले आणि ते पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलला पोहोचले. त्यांनी जेव्हा बघितलं की एवढं मोठं हे झालेलं आहे तेव्हा त्यांनी तिथल्या अनेक डॉक्टरांना रिक्वेस्ट केली, पण कोणीच ते ऐकण्याच्या तयारीत नव्हतं. कारण का ही सर्व केस पोलिसांच्या अखत्यारीत होती. मग असा वेळ चालला होता. या वेळीमध्ये माझं जे काही ब्लड लॉस आणि बाकीच्या गोष्टी होत होत्या त्या खूपच वाढत चालल्या होत्या. शेवटी संध्याकाळच्या दरम्यान माझ्या कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर मुरुमकर सर तिथं आले आणि सुदैवाने त्यांचे काही विद्यार्थी तिथं डॉक्टर होते आणि मग त्यांच्या मदतीनं आम्हाला परमिशन मिळाली की यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकता. आणि मग माझा ससून हॉस्पिटलमधून एक प्रायव्हेट हॉस्पिटल डॉक्टर हर्डीकरांचं हॉस्पिटल पुण्यामधलं खूप अस्थिव्यंग तज्ज्ञ म्हणून ते खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मला साधारण संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान हलवण्यात आलं. जेव्हा तिथं घेऊन गेले तेव्हा माझी अवस्था इतकी खराब झाली होती की म्हणजे कुठल्याही डॉक्टरांनी बघितल्या सांगितलं असतं की हा जगेल की नाही, इथून त्यांचं म्हणजे कुणालाच गॅरंटी नव्हती. त्याच्यानंतर मग त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवलं आणि सर्व गोष्टींची शहानिशा केली आणि मग माझ्या बाबांना आणि त्यांच्याबरोबर असलेले 1-2 माझे नातेवाईक त्यांना सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना सद्य परिस्थिती सांगितली की काय नक्की झालेलं आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं की त्याचे दोन्ही पाय गुडघ्याच्या खालून आणि डावा हात कोपऱ्याच्या खालून पूर्णपणे खराब झालेला आहे. आपण याच्यावरती थोडा वेळ अजून ऑब्झर्वेशनला ठेवूया आणि त्याच्यानंतर निर्णय घेता येईल. तर डॉक्टरांनी विचारलं की तुमचा काय निर्णय? तर त्यावेळेस माझ्या बाबांनी सांगितलं की काहीही करा पण माझा मुलगा वाचला पाहिजे. मग डॉक्टरांनी मला पूर्णपणे अंडर ऑब्झर्वेशन ICU मध्ये शिफ्ट केलं आणि सकाळी त्यांनी निर्णय घेतला की त्याचे दोन्ही पाय आणि डावा हात जो आहे, दोन्ही पाय गुडघ्याच्या खालून आणि डावा पाय कोपऱ्याच्या खालून हा अँप्यूट करावा लागेल. अँप्यूट करावा लागेल म्हणजे जो डॅमेज पार्ट आहे तो काढून टाकावा लागेल. मग नंतर अनेक तासांचे ऑपरेशन झाले, कारण का 3 मोठे ऑपरेशन्स होते. त्याच्यामध्ये स्किन ग्राफ्टिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तासंतास चाललेलं हे ऑपरेशन. त्याच्यानंतर सर्वांना कळलं की ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि सर्वांनी एक निश्चयाचा श्वास सोडला की ज्याच्यातून मी पूर्णपणे बरा होईल असं सगळ्यांना वाटायला लागलं. खरं तर हा अपघात इतका मोठा होता की ज्याच्यामुळे मला साधारण 2 महिने ससून हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. त्यामध्ये मी पहिले 8 ते 10 दिवस पूर्णपणे ग्लानीमध्येच, म्हणजे आपण कोमामध्ये म्हणतो तसंच होतो. त्याच्यानंतर मी ICU मध्ये साधारण पहिले 15 ते 20 दिवस होतो आणि टोटल 2 महिने मी हर्डीकर हॉस्पिटलमध्ये होतो. या 2 महिन्यामध्ये दररोज 1 दिवसाआड तिथं ड्रेसिंग असायचे. ते ड्रेसिंग्स इतका वेळ चालायचे आणि त्यामध्ये पूर्णपणे प्रिकॉशन घेतली जायची की याच्यामध्ये पस राहिला नाही पाहिजे किंवा कोणतंही इन्फेक्शन वाढलं नाही पाहिजे. त्यामुळं ते इतका वेळ चालायचं की त्याच्यामध्ये इतका त्रास व्हायचा की माझी जी ICU ची रूम होती ती 3rd फ्लोअरला होती आणि असं म्हणतात की ग्राउंड फ्लोअर पर्यंत माझ्या ओरडण्याचे आवाज जायचे, इतकं मला त्रास व्हायचा. पण त्या वेदना मी सहन करत होतो, कारण का मला एक ध्यास होता की बाबा आपल्याला याच्यातून पुढे जायचंय. किती झालं तरी आपल्याला त्याच्यामध्ये अडकून नाही पडायचं. खरं तर बऱ्याच वेळा मला एकटा जेव्हा असायचो तेव्हा विचार करायचो आणि तेव्हा वाटायचं की पुढे कसं होणार वगैरे. पण हळूहळू सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि त्याच्यातून मी बऱ्यापैकी मात करत पुढे जात होतो. जेव्हा 8 ते 10 दिवस झाले त्याच्यानंतर मी बऱ्यापैकी शुद्धीमध्ये आलो. त्यावेळेस डॉक्टरांपुढे हा एक मोठा प्रश्न होता की आता ह्याच्या बाबतीत जो अपघात घडलेला आहे आणि ज्याच्यात त्यांनी दोन्ही पाय आणि एक हात गमावलाय तो त्याला कसा सांगायचा. तर त्यांची सायकोलॉजिस्टची टीम आली आणि त्याच्यामध्ये त्यांनी निर्णय घेतला की ह्याला एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये उगीच शिफ्ट करायचं आणि त्या शिफ्ट करताना त्याला त्या गोष्टी जाणवून द्यायच्या.
आणि स्पेसिफिकली त्यांनी ह्या गोष्टी माझ्या बाबतीत घडवल्या की जेव्हा मला एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट करण्यात आलं तेव्हा हे जाणवलं की माझ्या बाबतीत काहीतरी घडलंय आणि मग मला कुठेतरी वाटायला लागलं की अरे आपण खरंच खूप मोठ्या परिस्थितीतून जात आहे. आणि तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं होतं की माझे दोन्ही पाय आणि हात नाहीये, तो पूर्णपणे अम्प्यूट करून टाकलेला आहे आणि आता मला इथून पुढे जे काही जगायचं ते विदाऊट अवयवच जगायचे, हे मला त्यावेळेस कळलं होतं. पण हे डॉक्टरांनी जे केलं त्याच्यामध्ये मला ती गोष्ट जाणवून दिली आणि त्यामुळेच मी कदाचित ती गोष्ट ऍक्सेप्ट केली आणि जितक्या लवकर मी ऍक्सेप्ट करू शकलो त्यामुळेच आज कदाचित या सगळ्या गोष्टींवरती मात करण्यामध्ये त्याचा फायदा होत गेला. जेव्हा पुण्यामधून मला डिस्चार्ज मिळाला तेव्हा वालचंदनगरला, वालचंदनगर हे माझं गाव, तिथं जावं लागलं आणि साधारण पुढचा जो प्रवास होता तो 7 ते 8 महिन्यांचा होता. त्यामध्ये पहिलं मोठं चॅलेंज असं होतं की मला 1 दिवसाआड ड्रेसिंग करणं गरजेचं होतं, कारण का त्या ड्रेसिंग शिवाय माझ्या जखमा कधीच भरून आल्या नसत्या. आणि हे खूप मोठं काम होतं की कारण का वालचंदनगर सारख्या छोट्या गावामध्ये अशा नर्स मिळणं, पण त्यासाठी माझे काका डॉक्टर SP कुलकर्णी सर त्यांनी खूप मदत केली. एक आमच्याच वालचंदनगरच्याच एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर एक अगदी उत्कृष्ट अशा नर्स होत्या, बर्वेन सिस्टर म्हणून. त्या ऑपरेशन थिएटरमध्येच काम करायच्या, त्यामुळे त्या स्पेशलाइज्ड होत्या आणि त्यांना अशा बऱ्याच केसेस त्यांनी अगदी अशा नाही पण मोठ्या केसेस त्यांनी हँडल केल्या होत्या. त्यामुळे त्यांना खूप अनुभव होता आणि मग त्यांची निवड केली आणि त्यांनी सुद्धा अगदी त्यांच्या व्यस्त कामातून माझ्यासाठी ड्रेसिंग करण्यासाठी त्या तयार झाल्या आणि अगदी नियमित न चुकता 1 दिवसानंतरच्या प्रत्येक ड्रेसिंगसाठी त्या येत होत्या. हे ड्रेसिंग वगैरे करत असताना माझ्या घरातले सुद्धा, माझा लहान भाऊ तो सुद्धा हळूहळू ड्रेसिंग करू लागत होता, कारण का कधी असं व्हायचं की रात्रीतनं सुद्धा माझ्या जे बँडेजेस होते ते निघून पडायचे. ते जेव्हा पडायचे त्याच्यानंतर पुन्हा एकदा ड्रेसिंगच करावं लागायचं. तर माझा लहान भाऊ माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान होता, तरी तो पूर्ण हे ड्रेसिंग तो करत होता. कधी कधी माझ्या आईने सुद्धा ते ड्रेसिंग केलेले आहेत. बाबांना मात्र हे पाहणं सहन होत नव्हतं, त्यामुळे ते कधी पुढे येत नसायचे. पण माझा लहान भाऊ, माझी आई, त्या दोघांनी ते ड्रेसिंग करायचे आणि मग असा आमचा प्रवास चालू होता. साधारण 3-4 महिने झाले, पण डाव्या पायाची जखम काही भरून येत नव्हती. उजव्या पायाची आणि डाव्या हाताची जखम भरून आली होती, पण डाव्या पायाची काही जखम भरून येत नव्हती. तेव्हा मात्र सिस्टर्सना काहीतरी वाटलं की याच्यामध्ये काहीतरी नक्कीच कॉम्प्लिकेशन्स आहेत, तर तुम्ही नक्कीच पुण्याला जाऊन हार्दिकर डॉक्टरांना दाखवा. मग त्याप्रमाणे आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि हार्दिकरला पुन्हा एकदा गेलो. त्यावेळेस असं जाणवलं की डाव्या पायामध्ये जेव्हा ऑपरेशन केलं होतं तेव्हा एक हाडाचा छोटासा तुकडा तो साईडला जाऊन अटकला होता आणि तो काढणं गरजेचं होतं. तो काढला नसल्यामुळंच बॉडी त्याला रिफ्यूज करत होती आणि त्यातून अनेक वेळा पस येत होता, ब्लिडिंग होत होतं आणि ती जखम भरून येत नव्हती. मग पुन्हा एकदा ऑपरेशन करावं लागलं. छोटंसं ऑपरेशन झालं, त्यातून तो हाडाचा तुकडा जो आतमध्ये मासात अडकला होता तो काढून टाकला आणि मग त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसातच माझ्या डाव्या पायाची जखम सुद्धा भरून आली आणि मग मी एकदम बऱ्यापैकी तयार झालो. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जेव्हा वालचंदनगरला गेलो तेव्हा अनेक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येत होते, की जसं की मी पुण्यामध्ये जेव्हा हार्दिकर हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा मला पूर्णपणे ICU मध्ये आणि वॉटर बेड्स वरती ठेवलं होतं. त्यामुळे जेव्हा कारण का बेड सोर्स हा खूप मोठा इश्यू असतो पेशंटच्या बाबतीत, जे पूर्णपणे बेडवरती झोपून असतात अशांना बेड सोर्स होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळं वॉटर बेडचा वापर करतात. पण जेव्हा वालचंदनगरला गेलो तेव्हा असं लक्षात आलं की आपल्या घरी तर वॉटर बेड आणणं शक्यच नाही, कारण का ते फक्त त्यावेळेस पुण्यामध्येच मिळत होतं. ही गोष्ट आहे 2003-4 सालची, त्यामुळे ते शक्यच नव्हतं. मग घरातल्या गादीवरती तर मला झोपणं शक्य होत नव्हतं, कारण का खूप त्रास होत होता. मग अशाच गोष्टींमध्ये आम्हाला खूप मोठी गादी बनवून घ्यावी लागली, ज्यामुळं ऍटलिस्ट मी झोपू शकत होतो. पण शरीराला काही विशेष कामच नसायचं, त्यामुळे 24 तासापैकी मी लिटरली 20-20, 22-22 तास जागूनच काढायचो. अगदी थोडा वेळ कधीतरी डुलकी लागायची, ती पण मला नकळतच असायची, त्यामुळं झोपलोय की नाही हे मला आठवतच नाही. तर असा 7 ते 8 महिन्यांचा प्रवास चालू होता. ह्यामध्ये फायनान्शियल कंडिशन खूपच डबघाईला आली होती, कारण का एकदम सामान्य कुटुंबातले होतो आम्ही. वडिलांची सामान्य नोकरी आणि सर्व काही आम्ही त्या गोष्टींमध्ये मॅनेज करण्याची सवय होती. मुळात पहिल्यापासूनच काटकसर करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी अंगीकारलेल्याच होत्या.
पण ह्या सगळ्या अपघाताच्या निमित्तानं जो काही खर्च झाला तो म्हणजे एखाद्या सामान्य कुटुंबाला परवडणारा कधीच नव्हता. पण अशाच वेळेस अनेक दानशूर व्यक्तींकडून मदत मिळाली. माझ्या रिलेटिव्ह पैकी बऱ्याच लोकांनी मदत केली. माझ्या काही नातेवाईकांमध्ये त्यांनी त्यांच्या कंपनीमधून फंड्स रेज केले. माझं कॉलेज टीस कॉलेज बारामती, माझी शाळा श्रीवर्धमान विद्यालय वालचंदनगर यांनी सुद्धा पैशाची खूप मदत केली. तसंच माझे मित्र जे माझे वालचंदनगरचे अगदी लहानपणापासूनचे मित्र होते त्यांनी सुद्धा त्यांना जमतील तसे त्यांच्या सेव्हिंग्ज मधून त्यांच्या पॉकेट मनी मधून पैसे गोळा केले आणि ते मला दिले. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मित्र कंपनीचा खूप मोठा वाटा होता. कारण का दररोजच्या दररोज माझ्या बरोबर येऊन माझ्या बरोबर वेळ काढणे, गप्पा मारणे, जुन्या गोष्टी आठवणे, स्कूल मधल्या शाळेतल्या गोष्टी, वेगवेगळ्या आम्ही नाटकांच्या स्पर्धांना जायचो तिथं जी केलेली मजा, या सगळ्या गोष्टी माझ्या बरोबर शेअर करायचे जेणेकरून माझा बऱ्यापैकी वेळ या गोष्टींमध्ये जाईल आणि मी माझे त्रास दुःख थोडेफार विसरण्याचा प्रयत्न करेन. हा सगळा प्रवास चालू होता. साईड बाय साईड मी अनेक गोष्टींवरती आम्ही सुरुवात केली होती सर्च करायला, जेणेकरून पुढे जेव्हा कृत्रिम पाय किंवा आर्टिफिशियल लिम्स बसवण्याची वेळ येईल तेव्हा आपल्याला माहिती असली पाहिजे. बाबांनी तोपर्यंत पुण्यामधून बऱ्याच संस्थांची माहिती काढली होती. हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप्ड ही संस्था, यांच्याबद्दल माहिती मला एक बाग केसकर सर म्हणून वालचंदनगरचे एक प्रसिद्ध लेखक आहे त्यांच्याकडून मिळाली आणि त्यांनी मला नसीमा दिदींचा आणि हेल्पर्स ऑफ द हँडिकॅपशी परिचय करून दिला आणि त्यांनी मला एक पत्र लिहायला सांगितलं. नसीमा दिदींना मी एक पत्र लिहिलं ज्यामध्ये माझ्या सगळ्या गोष्टी कळवल्या आणि मी सांगितलं की मला शिकण्याची खूप इच्छा आहे आणि मी जिद्दीने शिकणार आहे, तर मला जी काही मदत लागेल ती तुमच्याकडून मिळावी अशी अपेक्षा. माझं जे पत्र वाचलं त्या पत्रानंतर त्यांना खूप आनंद झाला आणि खरंच मी खूप जिद्दी आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी त्यांची जी आत्मकथा आहे चाकाची खुर्ची हे पुस्तक मला गिफ्ट म्हणून दिलं. त्या पुस्तकातून मला त्यांचा प्रवास, त्यांच्या सर्व गोष्टी समजल्या. अनेक गोष्टींमधून खूप शिकण्यासारखं होतं, खूप शिकलो मी आणि आजही मी ते पुस्तक म्हणजे एक खूप मोठा रेफरन्स बुक म्हणून वापरतो. जीवनात कधीही वाटलं की आज आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळत नाहीये त्यावेळेस मी ते पुस्तक अजूनही नक्की वाचतो. त्याच वेळेस मला हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप मधले बाकीचे लोक जसे की देशभ्रतार सर, पी.डी. देशपांडे सर यांच्याशीही परिचय झाला आणि मी आर्टिफिशियल लिम्ब सेंटर पुणे जे मिलिटरीच्या लोकांसाठी जेव्हा त्यांचे ऍक्सिडेंट्स होतात, जेव्हा वेगवेगळ्या युद्ध लढाईमध्ये त्यांच्याकडं त्यांचे अवयव गमावले जातात त्यांच्यासाठी हे काम करणारं सेंटर आहे, त्याच्याबद्दल माहिती मिळाली. पुण्यामध्ये जेव्हा आर्टिफिशियल लिम्ब सेंटरला मी लिम्ससाठी मेजरमेंटसाठी गेलो त्यावेळेस तिथं गेल्यावर कळलं की ते फक्त पहिल्यांदा मिलिटरीतले जे लोक आहेत त्यांच्यासाठी पुरवतात आणि सिव्हिलियन्सला प्रेफरन्स दिला जातो पण त्याच्यासाठी वेळ लागतो आणि त्यावेळेस बरेच त्यांच्याकडे नंबर असल्यामुळं मला लगेच पाय मिळणार नव्हते. मी थोडा खचलो होतो पण त्यांनी माझ्यासाठी एक खूप चांगली गोष्ट केली ती म्हणजे त्यांनी मला सांगितलं की तू लगेचच आर्टिफिशियल लिम्स वरती सुरुवात नको करू, तर तू नीलिंग पॅड म्हणून एक शूज येतात तर ते मी तुम्हाला बनवून देतो आणि त्याचा वापर कर. आता हे नीलिंग पॅड म्हणजे काय तर लहान मुलं जसं गुडघ्यावरती चालतात तसे ते शूज होते. जेव्हा मी ऐकलं ते तेव्हा मला खूप मी खचलो कारण का मला वाटलं मी स्वप्न बघत होतो की मी पुण्याला मी बारामतीला परत जाईल, माझं राहिलेलं 3रं वर्ष मी कंप्लीट करीन आणि ते शूज बघितल्यावर मला समजेनाच की आता गुडघ्यावरती कसं चालणार आणि मग मला प्रश्न पडायला लागले यार मी इथून स्टँडवरती कसं जाणार, स्टँडवरून गाडीमध्ये कसा बसणार, गाडीतून बारामतीला कसं जाणार, मला कॉलेजला कोण सोडेल, हे सगळे प्रश्न पडत होते. पण त्यांनी सांगितलं की हे बाहेर पडण्यासाठी नाहीये तर हे फक्त घरातल्या सगळ्या गोष्टी तुझं तू करावं, सेल्फ इंडिपेंडेंट व्हावं आणि त्यासाठी हे तुला दिलं आहे. आणि मग जेव्हा त्याचा ऍक्च्युअल परिणाम बघितला तेव्हा मला खरंच खूप वाटलं की जर कदाचित मी आर्टिफिशियल लिम्ब सेंटरला गेलो नसतो तर कदाचित मला हे मिळालंच नसतं आणि माझ्या आयुष्यामध्ये त्याचा जो वापर आहे तो आजही मी दररोज त्याचा वापर करतो कारण का पूर्णपणे मी इंडिपेंडेंटली कामं करू शकतो फक्त त्या नीलिंग पॅडमुळे. मग नंतर अशा पद्धतीने ते नीलिंग पॅड मिळाले आणि आम्ही पुण्यावरून परत एकदा वालचंदनगरला आलो. मग थोड्या दिवसांनी आम्हाला पुण्यामध्येच डॉक्टर नेगींचं एक अपंग सेवा केंद्र म्हणून आहे त्यांची माहिती मिळाली आणि त्यांच्याकडे आम्ही गेलो. मग त्यांच्याकडे पूर्णपणे पायांचे मेजरमेंट्स दिले, हाताचं मेजरमेंट दिलं आणि त्यांच्याकडे राहण्याची वगैरे सोय पण होती त्यामुळे आम्ही ते सिलेक्ट केलं. अजून 1-2 सेंटर्स होते
डॉक्टर सलील जैन यांचे पण त्यांच्याकडे राहण्याची सोय नव्हती. त्यामुळे मग आम्ही डॉक्टर नेगींकडेच पूर्णपणे आर्टिफिशियल लिम्स बनवण्याचा निर्णय घेतला. आर्टिफिशियल लिम्स बनवले. साधारण 20 ते 25 दिवस मी पुण्यामध्ये राहिलो आणि शब्दशः मी स्वतःच्या पायावर पुन्हा एकदा उभारलो कृत्रिम पायांच्या मदतीने. ती जी प्रॅक्टिस करत होतो त्या प्रॅक्टिसमध्ये सुरुवातीला खूप त्रास होत होता, कारण का जे पाय होते ते लाकडी जयपूर फूट जे म्हणतो ते होते. प्रत्येक पायाचं वजन 4.5 ते 5 किलो होतं, त्यामुळं तो खूप त्रास होता. त्याला वरती बेल्ट्स असायचे. त्या बेल्ट्समुळं मांडीची स्किन जी होती त्याला रॅशेस व्हायचे आणि बऱ्याच जखमा व्हायच्या. पण ती सुरुवात होती. नंतर हळूहळू त्याची सवय होत गेली आणि मी त्या पायांना सरावून गेलो किंवा ते पाय माझ्यासाठी सरावून गेले आणि मी शब्दशः प्रवास सुरुवात केला. त्या आर्टिफिशियल लिम्स बरोबर माझा प्रवास सुरू झाला. मग मी पुढचं पाऊल उचललं ते म्हणजे माझं राहिलेलं 3रं वर्ष पूर्ण करण्यासाठी. डॉक्टर मुरुमकर सर माझे व्हाईस प्रिन्सिपल होते त्यावेळेसचे TC कॉलेजचे. ते सध्याचे प्राचार्य आहेत. त्यांना फोन केला. त्यांना एक माहिती दिली की मी आता पूर्णपणे बरा झालेलो आहे आणि माझ्या पायांवरती उभा राहिलेलो आहे, तर मला माझं 3रं वर्ष पूर्ण काम करायचं आहे आणि त्यासाठी तुमची जी काही मदत लागेल त्यासाठी मी तुम्हाला कधी येऊन भेटू. त्यांनी अगदी आनंदाने मला भेटण्यासाठी बोलवलं. मी कॉलेजमध्ये गेलो. हॅलो. आणि मग मला कॉलेजमध्ये गेल्यानंतर परत एकदा मी आता नक्कीच माझा प्रवास चांगल्या पद्धतीने सुरू करू शकेल असं वाटलं आणि माझं 3रं वर्ष मी मायक्रोबायोलॉजी स्पेशल घेतला होता, त्याचं सुरू झालं. अशोक म्हणून कोण आहे, त्यांचा म्यूट करता येईल का? थँक्यू. आणि मग 3रं वर्ष माझं सुरू झालं. असं करत असतानाच हे लक्षात आलं की मायक्रोबायोलॉजी हा अगदी स्पेशलाइज्ड सब्जेक्ट आहे आणि ज्याच्यामध्ये 2 लॅम्प्सच्या मध्येच काम करायचं असतं आणि त्याला दोन्ही हातांची गरज असते. माझा एक ऑलरेडी हात गेलेला होता, त्यामुळं आर्टिफिशियल हाताच्या मदतीनं त्या सगळ्या गोष्टी करणं खरंच शक्य होत नव्हतं. पण मला आमच्या कॉलेजकडून खूप मदत मिळाली आणि त्यांनी हे सांगितलं की तुझ्या परीक्षेच्या वेळेस तुला एक असिस्टंट देण्यात येईल आणि जेणेकरून तू तुझा एक्झाम जी आहे ती पूर्ण करू शकतोस. पॅटर्न थोडा चेंज झाला होता, कारण का माझी शेवटची बॅच होती आणि मी जेव्हा परत एकदा 3ऱ्या वर्षाला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस पूर्णपणे सेमेस्टर पॅटर्न आला होता. त्यामुळं त्या सगळ्या टेक्निकॅलिटीज मध्ये कोप होता. माझी नाकीनऊ आली होती, कारण का बऱ्याच वेळा माझ्या पायांना जखमा होत होत्या, त्यामुळे मी कॉलेजला रेग्युलर जाऊ शकत नव्हतो. कॉलेजकडून मला जेव्हा शक्य तेवढी मदत करत होते. मला सगळ्या नोट्स वगैरे मित्रांकडून मिळत होत्या. पण जसं म्हणालो की शरीरात बऱ्याच गोष्टी होत होत्या की जेणेकरून मला तेवढा अभ्यासामध्ये इंटरेस्ट येत नव्हता. पण मी ठरवलं होतं की आता आलोय तर ते पूर्ण करायचं आणि सर्व गोष्टींवरती मात करत माझं 3रं वर्ष पूर्ण झालं आणि माझा ॲग्रिगेट स्कोर 75.94% आला. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनने मी BSc कम्प्लीट झालो आणि मग पुढचा विचार करत होतो की नक्की पुढे काय करायचं, कारण का मायक्रो तर करणं शक्य नव्हतं, कारण का बरेच प्रॉब्लेम्स येत होते. मग असाच विचार करत होतो की आता पुढे नक्की काय करायचं. पण अशाच वेळेस एक माझा वालचंदनगरचाच माझा BSc ला माझ्या बरोबर असलेला मित्र, ज्याने MSc साठी वेगळा सब्जेक्ट निवडला होता, सुरेंद्र गोगरे, त्यांनी मला सांगितलं की MSc एन्व्हायरमेंटल सायन्स हा सब्जेक्ट आहे आणि जो तू आरामात करू शकतोस. त्याचे प्रॅक्टिकल्स वगैरे पण तुला साधारण करता येतील, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. कोणताही न विचार करता मी डायरेक्टली ठरवलं की आता आपल्याला MSc करायचं आणि MSc एन्व्हायरमेंटल सायन्सच्या प्रोसेससाठी मी तयार झालो. तो कॉलेज होतं अहमदनगरमध्ये आणि जेव्हा ठरवलं तिकडे जायचं तेव्हा खरंच पूर्णपणे ब्लँक होतो की नक्की मला तिथे जाऊन जमेल का नाही वगैरे. पण निर्णय घेतला होता की मी MSc करणार आहे आणि सुदैवाने माझ्या बरोबर BSc ला माझा जो रूममेट होता राजेंद्र म्हणून, तो तिकडे सुद्धा माझ्या बरोबरच होता. त्यामुळं आनंदाने मी गेलो, कारण का मला माहित होतं माझं BScचं जे 3रं वर्ष राहिलेलं होतं ते मी फक्त त्या राजेंद्रमुळेच कम्प्लीट करू शकलो होतो, कारण का हॉस्टेलला माझ्या बरोबरच तो राहत होता आणि ज्या सगळ्या गोष्टी लागत होत्या त्या सगळ्या तो मदत करत होता. आणि तो पण MSc ला माझ्या बरोबर होता, कारण का त्यांनी MSc मॅथ्स त्याच मध्ये न्यू आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेजमध्ये घेतलं होतं आणि मी पण तिथेच MSc एन्व्हायरमेंटल सायन्सला घेतलं.
गेल्या जेव्हा लक्षात आलं की त्यांची जी लॅब होती MSc एन्व्हायरमेंटल सायन्सची ती होती 3ऱ्या मजल्यावरती. त्याच्यानंतर आमची जी लेक्चर रूम होती ती होती 3ऱ्या मजल्यावरती. आणि मला हॉस्टेल जे मिळालं त्या हॉस्टेलची रूम जी मिळाली ती पण 3ऱ्या मजल्यावरती. मी हॉस्टेलमध्ये रिक्वेस्ट केली पण त्यांनी सुरुवातीला एवढं विशेष लक्ष दिलं नाही. त्यांनी सांगितलं आत्ता रूम अवेलेबल नाहीये, ती जी मिळते ती घ्या, नंतर तुम्हाला देण्यात येईल. पण मग मी ठरवलं नाही, आपल्याला सुदैवाने सगळ्याच गोष्टी थर्ड फ्लोअरला मिळाल्या. कदाचित ह्या गोष्टींमुळे मी अजून स्ट्रॉंग होईल, पॉझिटिव्ह होईल. आणि मग मी ते आव्हान स्वीकारलं आणि दररोज हॉस्टेलमधून 3ऱ्या मजल्यावरनं उतरणं, 3ऱ्या मजल्यावरती पुन्हा लेक्चरसाठी चढणं, तिथून उतरून परत 3ऱ्या मजल्यावरती लॅबसाठी जाणं, या सगळ्या गोष्टींचा प्रवास सुरू झाला. ती 2 वर्ष अहमदनगर मधली खूप खडतर होती. कारण का दररोज 3-3 मजले चढणं उतरणं हे अतिशय अवघड होतं. आणि पूर्वी बारामतीमध्ये असताना मी सरांना, आमच्या प्रिन्सिपल सरांना रिक्वेस्ट केली. त्यांनी माझ्यासाठी क्लासरूम ग्राउंड फ्लोअरला होती, माझी लॅब सुदैवाने ग्राउंड फ्लोअरलाच होती. त्यामुळं तिथं काहीच प्रॉब्लेम वाटला नाही. पण जेव्हा MSc ला गेलो तिथं सगळ्या अनोळखी, पाहिजे ती मदत मिळेल का नाही तर लगेच मिळत नव्हती. पण हळूहळू सर्वांना कळत गेलं की अरे हा खरंच इतक्या कष्टातून पुढे जायचा प्रयत्न करतोय, तर नक्कीच आपण पण मदत केली पाहिजे. आणि मग हळूहळू गोष्टी सुधारत गेल्या आणि तिथं पण चांगल्या गोष्टी होत गेल्या. आता हा सगळा प्रवास होत असताना लक्षात आलं की MSc एन्व्हायरमेंटल केल्यानंतर काय करायचं. कारण का तिथले जे जॉब होते ते सगळे फिरतीवरचे किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड किंवा असे वेगवेगळ्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट, पोल्युशन कंट्रोल, असे सगळे प्रोफाईल्स होते. आणि जे माझ्यासाठी तेवढं सुटेबल नव्हतं. मग हे सगळं चालू असताना कोणीतरी मला सांगितलं की अरे तू MBA का ट्राय करत नाही. मग तेव्हा असं ठरवलं की चलो MBA ला पण ट्राय करूया. आणि साईड बाय साईड कोणीतरी मला BEd ची परीक्षा आली आणि ती पण देऊ शकतोस असं सांगितलं. दोन्ही ऑप्शन ठेवूया असं ठरवून मी दोन्ही परीक्षांचे फॉर्म भरले. BEd ची परीक्षा पास झालो. BEd च्या एंट्रन्स मध्ये मला खूप चांगले मार्क मिळाले आणि पुण्यातलं अगदी नावाजलेलं इन्स्टिट्यूट होतं तिथं मला ऍडमिशन मिळणार होतं. माझं MSc कम्प्लीट झाल्यानंतर लगेच ते इन्स्टिट्यूट जॉईन करून शिक्षकी पेशा जॉईन करायचा असं ठरवलं होतं. पण खरं तर पुढेच गोष्ट होती की जेव्हा मी त्या कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी गेलो तर त्यांनी मला पहिल्यांदा अपंगत्वाचं सर्टिफिकेट मागितलं. पण जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही साधारण 2 महिन्यानंतरच अपंगत्वाचं सर्टिफिकेट काढलं होतं आणि त्याची पर्सेंटेज होती 100%. कारण का मी पूर्णपणे व्हीलचेअर बाउंड होतो त्यावेळेस. माझे दोन्ही पाय आणि एक हात नव्हताच. तर मला जे सर्टिफिकेट मिळालं होतं ते पूर्णपणे 100% अपंगत्वाचं मिळालं होतं. आणि जेव्हा हे माझं सर्टिफिकेट मी दाखवलं तर तेव्हा त्यांनी मला त्या गोष्टीमुळे नाकारलं की तुम्ही शिक्षक होऊ शकणार नाही कारण का तुम्ही पूर्णपणे डिसेबल्ड आहात. मी त्यांना खूप सांगण्याचा प्रयत्न केला की माझं 3रं वर्षाचं MSc BScचं 3रं वर्ष मी पूर्ण केलंय. मी MSc पूर्ण केलंय नगरमध्ये राहून. मी MSc ला 4ही सेमेस्टरमध्ये फर्स्ट आलेलो आहे कॉलेजमध्ये. पण ह्या सगळ्या गोष्टी सांगून सुद्धा त्या माझ्या त्या गोष्टीला ऐकत नव्हते. शेवटी त्यांनी मला एक पर्याय दिला की ससूनमधून डॉक्टरांचं मेडिकली फिट असं सर्टिफिकेट घेऊन या. आता ह्याच्यासाठी मला त्यांनी 3 तासाचा अवधी दिला आणि सांगितलं की 3 तासामध्ये ससूनमधून हे सर्टिफिकेट घेऊन या. ससूनमध्ये मुळातच कोणत्याही कामासाठी तुम्हाला 1 ते 2 दिवसांचा अवधी लागतो. आणि जेव्हा मला 3 तासासाठी पाठवलं मी गेलो आणि मी फक्त 3 तास तिकडून तिकडे फिरत होतो. कोणीही तिथं मला साधं एंटरटेन पण करत नव्हतं. आणि ह्या सगळ्याच्या गोष्टीतून मला कळलं की हे सर्टिफिकेट मिळवणं खूप डिफिकल्ट आहे आणि हे शक्यच नाहीये. त्यामुळे मग मी ते BEdचं कॉलेज जे होतं त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की असं सर्टिफिकेट कोणी देत नाहीये तर तुम्ही मला माझ्या अपंगत्वाच्या सर्टिफिकेटवरती ऍडमिशन द्या आणि मी मेडिकली फिट आहे. पण त्यांनी ते ऐकलं नाही आणि मग मी शेवटी BEdचा नाद सोडून दिला. त्याच वेळेस मी MBA ची पण एंट्रन्स एक्झाम दिली होती आणि त्यात पण मला चांगले मार्क मिळाले होते कारण मुळातच अभ्यासात बऱ्यापैकी हुशार होतं. त्यामुळं MBA ला मला खूप चांगलं कॉलेज मिळालं, सिंहगड कॉलेज पुण्यामधलं अगदी नावाजलेलं सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. तिथं ऍडमिशन मिळालं. पण जेव्हा तिथं गेलो तिथं पण त्यांनी मला तोच प्रॉब्लेम सांगितला. पण यावेळेस मात्र त्यांनी मला 8 दिवसांचा वेळ दिला होता. त्यामुळे मी 8 दिवसात पुन्हा एकदा ससूनमध्ये गेलो, अनेक अधिकाऱ्यांना भेटलो आणि एका अधिकाऱ्यांना भेटून माझी खरी सिच्युएशन सांगितली की मला हा डिसेबिलिटी सर्टिफिकेट जो दिला होता तो जेव्हा मी व्हीलचेअर बाउंड होतो त्यावेळेस दिला होता आणि आता मी तेवढा डिसेबल्ड नाहीये. आता मी पूर्णपणे आर्टिफिशियल लिम्स वापरतोय. आणि मग त्यांनी मला फक्त एक शैक्षणिक यूज साठी एक सेपरेट सर्टिफिकेट दिलं ज्यावरती त्यांनी मला 70% अपंगत्व आहे असा
दाखला दिला आणि मग मी ते दाखला MBAच्या कॉलेजला सबमिट केला आणि माझं MBAचं शिक्षण सुरू झालं. MBA करत असतानाच कोणता विषय निवडायचा ह्यातून सुरुवात होती, पण मी एक वेगळा निर्णय घेतला की चला आपण MBA फायनान्स करूया. खरं तर माझं बॅकग्राऊंड कॉमर्स किंवा इकॉनॉमिक्स नव्हतं, पण माझा निर्णय होता की मला शिकायचं तर MBA फायनान्सच. आणि MBA फायनान्स झाल्यानंतर अनेक कॉलेजमध्ये कॅम्पस येत होते, त्याच्यामध्ये प्रयत्न करत होतो, पण कुठल्याच प्रयत्नाला यश येत नव्हतं. त्यानंतर ठरवलं की आता इथून पुढे ज्या कुठल्या गोष्टीमध्ये जॉब मिळेल तो स्वीकारायचा आणि पहिलाच प्रयत्न केला. एक इन्स्टिट्यूट होतं मॅनेजमेंटचं, तिथं असिस्टंट प्रोफेसर त्यावेळेसचं लेक्चरर या पोस्टसाठी पोझिशन निघाली होती आणि मी त्याच्यासाठी अर्ज भरला. माझं इंटरव्ह्यूसाठी कॉल आला, इंटरव्ह्यूला गेलो आणि इंटरव्ह्यू संपल्यानंतर त्याच दिवशी त्यांनी मला जॉईनिंग लेटर सुद्धा दिलं. मग मी ठरवलं होतं की जो पहिला जॉब मिळेल तो ऍक्सेप्ट करायचा आणि तिथून सुरुवात केली. पुण्यामधलं एक नावाजलेलं इन्स्टिट्यूट AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, तिथं माझं जॉईनिंग झालं ॲज अ लेक्चरर आणि माझा शिक्षकी पेशा सुरू झाला. खरं तर मला आवड बाकीच्याही गोष्टींमध्ये होती आणि तेच कदाचित त्यांनी तिथल्या डायरेक्टर डॉक्टर पूजा उपाध्यायांनी हेरलं आणि मला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट्समध्ये असिस्टंट म्हणून सुद्धा रोल हँडल करायला सांगितलं. आणि तिथून खरं मला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट्स या भागाबद्दल खूप आवड निर्माण झाली आणि त्यामध्ये मी खूप कष्ट घेत गेलो. नंतर मी AISSMS मध्ये जेव्हा तिथून मी 10 वर्षानंतर जेव्हा नोकरी सोडली तेव्हा मी तिथला हेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट्स या पोझिशनवरती होतो आणि साधारण 13 वर्षाचा माझा अनुभव होता. आणि त्यानंतर मला सध्या जिथं मी काम करतोय ते बँगलोरचं NCBS TIFR या सेंटरमध्ये ॲज अ सायंटिफिक ऑफिसर म्हणून माझी निवड झाली आणि गेली 2.5 वर्ष मी इकडं जॉब करतोय. सध्या मी माझ्या फॅमिली सोबतच आहे. माझे आई बाबा माझ्याबरोबरच असतात. माझा लहान भाऊ पुण्यामध्ये असतो. खरं तर ह्या सगळ्या जर्नीमध्ये अनेक लोकांपासून मदत मिळाली. ती म्हणजे पहिलं मला हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड आणि तिथले अनेक लोक जसे की नसीमा दिदी, देशभ्रतार सर, PD देशपांडे सर यांनी खूप मदत केली. त्यांच्यामुळे मला वेगवेगळ्या संस्थांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांनीच मला दृष्टी ह्युमन रिसोर्स सेंटर मुंबई यांच्याबरोबर संलग्नित करून दिलं आणि मला दृष्टी बरोबर एक मुंबईच्या एका NGOच्या प्रोग्राममध्ये सुद्धा त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं, जो 2 दिवसाचा वर्कशॉप होता. खुर्शीद मर्चंट म्हणून एक मॅडम आहेत, त्या कॉर्पोरेट ट्रेनर आहेत, त्यांचा एक ट्रेनिंगचा प्रोग्राम होता, त्यासाठी मला जाता आलं. तसंच हेल्पर्समुळेच मला सुरुवातीचे जे 2 चांगले आर्टिफिशियल लिम्स मिळाले ते हेल्पर्सनीच केलेली मदत. त्यांनी मला आलाना फाउंडेशन मुंबई कुलाबामधल्या त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करून दिलं आणि त्यांनी माझे जे पहिले जयपूरचे पाय होते त्याच्यानंतर मी एंडोलाइट कंपनीचे एक चांगल्या क्वालिटीचे पाय वापरले, तर ते मला आलाना फाउंडेशन यांच्या मदतीनेच मिळाले होते. हेल्पर्समुळं अनेक गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या. त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2009 साली त्यांनी मला भरारी पुरस्कार दिला आणि तो पुरस्कार मला इंडो शॉटले इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे याचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत पुसाळकर सर, विजय पुसाळकर सर, त्यांच्या हस्ते दिला होता. आणि खरंच मला जेव्हा त्या पुरस्कारासाठी कोल्हापूरला बोलवलं तेव्हा मी उचगावचं त्यांचं हेल्पर्स ऑफ द हँडिकॅपचं जे कोएड एज्युकेशन आणि जी त्यांचे हॉस्टेल आहेत त्या सर्व गोष्टी बघितल्या आणि तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर जोडलो गेलो आणि अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये ते मला बोलवत असतात, मी तिथं जात असतो. आता 2-3 वर्षापासून मी बेंगलोरला आल्यामुळे मला तेवढं कोल्हापूरला जाणं जमलं नाही, पण मी जेव्हाही पुण्यात जातो तेव्हा नक्की एक प्रयत्न असतो की आपल्याला जमेल तेव्हा कोल्हापूरला जाऊन हेल्पर्स ऑफ द हँडिकॅपमध्ये एक भेट देऊन यावी आणि ती मी नक्कीच पुढच्या वेळेस जाईल तेव्हा भेट देऊन येईल. हे करत असताना मला विशेष सांगावं वाटतं की मग जेव्हा मी MBA केलं आणि त्याच्यानंतर त्याचं शिक्षक म्हणून लागलो, त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण MBA फायनान्स हा सब्जेक्ट शिकवतोय, पण आपल्याकडे स्वतःकडेच फायनान्सशी रिलेटेड बऱ्याच गोष्टींचं ज्ञान तितकंसं नाहीये. म्हणून मग मी साईड बाय साईड वेगवेगळे कोर्सेस करायची सुरुवात केली. मी त्याच्यासाठी मग DBS म्हणून एक डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स केला. त्याच्यानंतर DFM डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंट केला. त्याच्यानंतर GDC&A हा एक गव्हर्नमेंट डिप्लोमा आहे कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी रिलेटेड, तो केला.
मी त्याच्यानंतर अनेक परीक्षा देत होतो. जसं मी मास्टर्स इन कॉमर्स केलं, M.Com केलं बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मधून. मी MA इकॉनॉमिक्स केलं. मी डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ केलं. मी त्याच्यानंतर नेट मॅनेजमेंट मध्ये क्वालिफाय झालो. मी नेट कॉमर्स मध्ये पण क्वालिफाय झालो. आणि त्याच्यानंतर माझा PhD ला पण मी ऍडमिशन घेतलं. PhD चा प्रवास पण खूप चांगला होता. 5 वर्ष अनेक गोष्टी शिकता आल्या, अनेक वर्कशॉप्स करता आले, अनेक शिक्षकांचं मार्गदर्शन मिळालं. डॉक्टर संजय पाटणकर आणि डॉक्टर वैशम पायन यांच्या अंडर माझी PhD कंप्लीट झाली. आणि PhD झाल्यानंतर पण आयुष्यात बऱ्याच गोष्टी होत गेल्या की जेणेकरून मी स्वतःला सिद्ध करू शकलो. ह्याचा एक थोडासा अभिमान होता की PhD म्हणजे जरा शिक्षण क्षेत्रातली एक उच्चतम डिग्री आहे. तर ती जेव्हा माझी पूर्ण झाली तेव्हा मला खरंच वाटलं की आपण एवढ्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला, एवढ्या सगळ्या गोष्टीतून गेलो आणि आज कुठेतरी आपल्या सगळ्या कष्टांचं फळ मिळालं. त्याच्यानंतर मला अनेक कार्यक्रमांमध्ये ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं. एक सर्व NGOचा एक प्रोग्राम लोणावळ्याला झाला होता. तिथं मला हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड आणि दृष्टिहीन रिसोर्स सेंटर मुंबई यांच्या वतीनं तिथे इन्व्हाइट केलं आणि तिथं माझी स्टोरी शेअर करण्याचा पहिल्यांदा मला चान्स मिळाला. ते ऐकल्यानंतरच मला पुण्यामध्ये एक माहेर म्हणून एक संस्था आहे, त्याच्या डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर सिस्टर ल्युसी कुरियन या आहेत. त्यांनी मला त्यांच्या माहेर संस्थेमध्ये एका कार्यक्रमासाठी बोलवलं आणि त्या कार्यक्रमात मला असंच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करवण्यासाठी बोलवलं होतं. नंतर मी आर्टिफिशियल लिम्ब सेंटर वानवडी जी आहे त्यांनी पण एक इंटरनॅशनल डे फॉर डिसेबल्ड हा जो असतो 3 डिसेंबरला, त्याच्यासाठी एका प्रोग्रामला मला बोलवलं होतं चीफ गेस्ट म्हणून. त्याच्यानंतर पुण्यामध्येच एक ABBF म्हणजे ॲबिलिटी बियॉन्ड बॅरियर्स ही एक फाउंडेशन आहे. त्यांच्याकडून अपंगांसाठी किंवा डिफरंटली एबल्ड लोकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. तर त्याच्यासाठी त्यांनी मला वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये मला सामील करून घेतलं. मी त्यांच्याबरोबर हायकिंग केलं. त्याच्यानंतर 3 किलोमीटर 5 किलोमीटर असे वॉकेथॉन्स जे असतात त्याच्यामध्ये मी भाग घेतला. तसंच मी डॉक्टर सलील जैन यांच्या बरोबर संजेती हॉस्पिटल आयोजित असलेल्या 2 वॉकेथॉन मध्ये भाग घेतला होता. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे माझं जे डिसेबल्ड लोकांबरोबरचं मैत्री आहे ती वाढत गेली. आमचा एक द चॅलेंजिंग म्हणून एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये पूर्ण भारतामधून जे कोणी डिसेबल्ड आहेत, जे आर्टिफिशियल लिम्स यूज करतात, तर ते सगळे त्याच्यामध्ये आम्ही आहोत. आणि तिथं भरपूर चर्चा होतात. अनेक जण खूप पारंगत आहेत, अनेक जण देशासाठी गोल्ड मेडल्स वगैरे मिळवलेले आहेत. मेजर आहेत ज्यांनी ती संस्था सुरू केलेली आहे. तर अशा खूप चांगल्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि हे सर्व होऊ शकलं कारण का मी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सहभाग घेतलेला. आज माझ्या या गोष्टीला साधारण 20 वर्ष झाली आणि नुकताच मी 15 ऑगस्ट 2023 ला 20 इयर्स ऑफ अँप्युटेशन हा सुद्धा बर्थडे सेलिब्रेट केला. आणि मला वाटतंय माझ्या जीवनात घडलेल्या अनेक गोष्टी मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. ह्या सगळ्यामध्ये खूप महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन म्हणता येईल ते म्हणजे माझी फॅमिली, माझे आई वडील, माझा लहान भाऊ. खरं तर सांगायला गेलं तर माझ्या लहान भावामुळेच माझं MBAचं शिक्षण पूर्ण झालं. कारण का त्यावेळेस तो जॉब करत होता आणि मी शिक्षण घेत होतो. माझा पूर्णपणे MBAचा जो खर्च होता तो माझा लहान भाऊ करत होता. त्याच्यानंतर जेव्हा रिसेशन होतं 2009 मध्ये, जेव्हा MBA पासआउट झालो तेव्हा रिसेशनच होतं, त्यामुळं कुठेच चांगले ओपनिंग्स नव्हते. पण त्या काळात ती भावानीच खूप मदत केली आणि माझा सगळा खर्च तो लहान भाऊ असून सुद्धा हे करत होता. आणि खरं तर असे बरेच प्रसंग आहेत की ज्यामधून जाताना खूप त्रास झाला, खूप वेदना झाल्या. पण हे ठरवलं होतं की ज्या वाईट गोष्टी घडल्या त्याच्यातून फक्त अनुभव घ्यायचा आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच फक्त शेअर करायच्या जेणेकरून त्या इतरांना प्रेरणादायी होतील. तर असा हा माझा गेले 20 वर्षाचा प्रवास जो मी आजही तितक्याच समर्थपणे पेलतो आहे. पुढे बोलून मी माझ्या जीवनाचा प्रवास इथंच थांबवतोय आणि अशाच पुढे गोष्टी होत राहतील. त्याच्यासाठी अनेक लोकांचे आशीर्वाद मिळत राहतील आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद
माझ्या पाठीशी असावे तीच एक अपेक्षा ठेवतो. आणि माझं जे काही मी आतापर्यंत गोष्टी अचीव केल्यात किंवा ज्या काही माझ्या कडून छोट्या मोठ्या गोष्टी प्रयत्न झालेले आहेत ते मी सांगितले आहेत इथे. धन्यवाद. तुम्ही पुढचं पण जी तुम्ही जे तुमचं प्रेझेंटेशन ते काय फोटोज दाखवणार होते ते शेअर करा जर तुम्हाला जमत असेल, मग आपण पुढे जाऊ. नाही सर, ते नाही गेलं तरी चालेल. काय? नाही का? ठीक हा. आहे, जशी तुमची इच्छा. सर, खरोखर तुमचा प्रवास खूप काही आहे. पूर्ण प्रवासात अगदी बालपणापासून तुम्ही नॉर्मल जीवन आणि त्यानं अम्प्युटेशन झाल्याचं नंतरचं तुमचं जीवन आफ्टर ऍक्सिडेंट, या सगळ्या पूर्ण प्रवासात तुमच्या जीवनात सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला आहे की जो कधीच विसरू शकत नाही? तसे तर बरेच आनंदाचे प्रसंग येऊन गेले. मुळात पहिला आनंदाचा प्रश्न होता, म्हणजे प्रसंग होता तो म्हणजे जेव्हा मी स्वतःच्या पायावरती पुन्हा उभा राहिलो. आणि तेव्हा एक स्वतःला आत्मविश्वास आला होता की आता मी पुन्हा एकदा माझ्या पूर्वीसारखंच आयुष्य जगायला सुरुवात केली. तर तो खूपच आनंदाचा दिवस होता. त्याच्यानंतर अनेक गोष्टी होत्या, जसं की माझं मी जेव्हा माझी PhD कंप्लीट केली ती एक खूप मोठी आनंदाची गोष्ट होती. कारण का तो आनंद माझ्यापेक्षा जास्त माझ्या कुटुंबाने एन्जॉय केला. तसंच आमच्या घरात खूप मोठी आनंदाची गोष्ट घडली म्हणजे जेव्हा कोरोना काळ चालू होता तेव्हा माझ्या भावाला मुलगी झाली होती. तर ती आमच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी आली आणि तिचं नाव मनवा. तर ती आमच्या घरात तिच्यामुळे जो आनंद झाला तो म्हणजे अवर्णनीय आहे. तो कुठल्याच शब्दात मी सांगू शकत नाही. आणि तिच्यामुळं खरंच आमच्या घरात खूप भरभराट सुरुवात झाली. आणि खूप आनंदाची गोष्ट म्हणजे तीच. तर बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये, कारण का माझा भाऊ त्यावेळेस पंजाबमध्ये होता आणि ती पूर्णपणे पुण्यामध्येच होती आमच्या बरोबर. तर तिचा अगदी पहिल्या दिवशी जन्मल्यापासून तिचा पहिला बर्थडे सेलिब्रेट करेपर्यंत ती आमच्या बरोबर होती पुण्यामध्ये. तर तो जो वेळ तिच्या बरोबर घालवला, तिच्या बरोबरचे जे क्षण होते ते म्हणजे अविस्मरणीय आहेत. तर तो आनंद खूपच मोठा. नक्कीच. तर अगदी याच्या विरुद्ध तुमच्या जीवनात खूप दुःखदायक वेदनादायी असं क्षण. सर, तुमचा आवाज ब्रेक झाला त्यामुळे नीट नाही ऐकू आलं. तुमच्या जीवनातलं सर्वात वेदनादायी असं क्षण. तर जे पहिले जे साधारण 2-2.5 महिने जे हॉस्पिटलमध्ये होते ते खरंच वेदनादायी होते. आणि त्याच्यामध्ये खूप त्रास झाला तो म्हणजे तो आठवला तरी आज पुन्हा एकदा हे होतं की त्या वेदना नको. आणि असं वाटतं की अशा वेदना कुणाला म्हणजे कुणालाही मिळू नये. कारण का त्या वेदनातून जो गेला त्यालाच त्या वेदना कदाचित अनुभवायला मिळालेल्या असतात. त्यामुळं त्या ज्या अनुभवल्या त्या परत कुणी अनुभवू नये असं वाटतं. सर, या संपूर्ण प्रवासात तुम्ही जसं अगदी ते 7-8 महिन्यानंतर परत उभे राहिले जगण्यासाठी, अगदी इच्छा झाली आणि काम करायला लागले. तर तिथून तर आजपर्यंत तुमच्या या संपूर्ण प्रवासात तुम्ही जी ऊर्जा मेंटेन ठेवली, ती काय स्पेशल प्रयत्न केले किंवा ही ऊर्जा कुठून मिळत गेली की नाही मला हे सगळे अचिव्हमेंट्स करायचे? तर अचिव्हमेंट्स करण्यासाठी काहीच विशेष कधीच काही प्रयत्न केले नव्हते. फक्त प्रामाणिक प्रयत्न करायचे हे ठरवलं होतं. आणि त्या प्रामाणिक प्रयत्नातूनच ह्या सगळ्या गोष्टींची अचिव्हमेंट होत गेली. एकच होतं की आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे आणि आपल्यामुळं दुसऱ्या कोणाला जर फायदा नाही झाला तरी चालेल, पण आपल्यामुळे त्रास होणार कामा नये. ही एक प्रिन्सिपल पहिल्यापासून अंगी ठेवलं होतं आणि ते आजही पाळतो. अं, खूपच छान सर. आपल्यासोबत बरेच प्रेक्षक आहेत. आमचे सिनियर अशोक भानसे सर आहेत, रेखा मॅडम, बसवराज पैके सर.
यांना विनंती करतो आधी की त्यांनी त्यांचं एक अनम्यूट बोलावं, नंतर बाकीच्यांना पण आपण संधी देऊया. निश्चितच. अशोक भानसे सर, रेखा मॅडम, बसवेश्वर सर, प्लीज अनम्यूट. हॅलो. हा, बोला रेखा मॅडम. सगळ्यात आधी तर मयूर सर फार भारी, मस्त वाटलं. खूप खूप वर्षांपूर्वी त्यांचा जीवन प्रवास ऐकला होता, भरारी पुरस्काराच्या वेळेला. आणि तेव्हा मी खरंच म्हणजे लहान होते, त्यामुळं मला ते फार असं म्हणजे लक्षात राहिलं नव्हतं म्हणा, किंवा पण एक लक्षात राहिलं होतं की हा माणूस काहीतरी वेगळा आहे आणि पुढे जाऊन यांच्याबद्दल आपल्याला खूप काहीतरी वेगळं वेगळं ऐकायला मिळणार आहे. आणि म्हणून मी त्यांना फेसबुकवर फॉलो केलं होतं. आणि भन्नाटच त्यांच्या हॅलो, ऐकू येतं ना माझा आवाज? हो हो, हो. येत आहे, बोला. तर त्यांच्या ऍक्टिव्हिटीज मधून लक्षात येतं की ते एक विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत. आणि गाणी म्हणा किंवा त्यांचं जे काही म्हणजे ते म्हणतात ना की त्यांचं जे फील्ड आहे आणि त्याच्याबरोबर अपोजिट कल्चरल क्षेत्रातले जे काही ते गोष्टी करत असतात, तर त्यांचेही खूप सुंदर व्हिडिओज आहेत. नक्की त्यांना एकदा फेसबुक वरती पहा अपडेट्स त्यांचे सगळे. जिंदा दिल आदमी म्हणतात ना, तसे आहेत ते. आणि खूप छान वाटलं मला की आज ते इकडे आपल्याला उपलब्ध होऊ शकले. कारण हे जे आहे हे खूप लोकांना प्रेरणादायी असणार आहे. मी जयपूर फूट वापरणारी खूप लोक पाहिली आहेत सर. आणि म्हणजे ते जखमा होणं काय असतं, ते म्हणजे सुधाचंद्रनच्या मूवी मध्ये जे दाखवलंय ते खरंच त्याच्याही पेक्षा भयंकर प्रमाणात त्या लोकांच्या बाबतीतलं मी बघितलंय. त्यामुळं एका पायाचं मी बघितलंय, हे तर इतकं सगळं आहे म्हणजे आपण कुठंच कधीच कल्पना नाही करू शकणार. हा इतका मोठा त्यांनी आघात पचवला आणि ते सांगतानाही कुठेही असे हे होत नव्हते. त्यांनी किती स्टडी राहून सगळ्या गोष्टी सांगितल्या. सो खूप छान, मला तर खूप अभिमान आहे त्यांचा नेहमीच. सर थँक्यू, तुम्ही वेळ काढला. आणि थँक्यू विशाल सर, तुम्ही लगेच जुळवून आणलं. मस्त. खूप खूप शुभेच्छा मयूर सर. थँक्यू मॅडम, थँक्यू. धन्यवाद रेखा मॅडम. बसवेश्वर सर. गॅलेक्सी म्हणून कोण जॉईन झालंय, तुम्ही अनम्यूट केलं? हॅलो. हा, बोला. बोला अंजना मॅडम. हॅलो. हा, बोला ना. सर, माझं नाव अन्वेषा अशोक घुले. कदाचित तुम्ही माझ्या बाबांना ओळखत असाल. आज ते तुमचं हे जे लेक्चर आहे ते ऐकू शकले नाहीत. पण मी तुमचं लेक्चर आवर्जून ऐकलं आहे. उद्या माझं पेपर आहेत, तरी सुद्धा मी आज तुमचं लेक्चर आवर्जून ऐकलं आहे. माझे बाबा मला सारखं सारखं तुमचं उदाहरण देत असतात की त्यांना 2 पाय नाहीत, एक हात नाही, तरी सुद्धा ते त्यांच्या जीवनात म्हणजे खूप त्यांनी कष्ट केलं. तसं तू सुद्धा कष्ट कर. आणि मलाही वाटतं की मी सुद्धा असं कष्ट करावं. थँक्यू, थँक्यू. माझे मित्र आहेत अशोक मुले म्हणून, त्यांची कन्या. ओके. खूपच. थँक्यू, थँक्यू. परीक्षा असताना सुद्धा तू वेळ काढलास आणि माझी स्टोरी ऐकलीस, त्याबद्दल धन्यवाद. खूप ती इन्स्पायरिंग होती तुझ्यासाठी. थँक्यू. थँक्यू.
बसवेश्वर सर, अशोक भानसे सर. सर नमस्कार सर. नमस्कार सर. हा सर, नमस्कार. खूप छान सर. आता आपला प्रवास अभूतपूर्वच आहे म्हणायला हरकत नाही. आणि स्वतः धडाडी आणि जिद्दीने एवढा एवढा दूरपर्यंत आपण आलेले आहे. आणि आता या माध्यमातून या माध्यमातून बऱ्याचशा दिव्यांग लोकांना आपला अनुभव शेअर पण करून राहिले आणि आपण त्या दिव्यांगासाठी आमच्यासाठी प्रेरणास्रोतच आहे म्हणायला हरकत नाही. निसर्ग आपणास सुख समृद्धी उत्तम आरोग्य देव, यास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद भानसे सर. बसवेश्वर सर, अनम्यूट करा. नमस्कार सर्व. हा, बोला सर. तुमचा आवाज सर, बहुतेक तुमचं नेटवर्क आवाज नाही येत. डॉक्टर मॅडम, अंजना मॅडम, प्रचितीजी, डॉक्टर विशाल वाघ, ज्यांना कोणाला बोलते प्लीज अनम्यूट करा आणि बोला. हॅलो. नमस्कार सर्वांना. नमस्कार आवाज सर. येतोय ना माझा? हो, येतोय. बोला बोला. सरांनी ज्या पद्धतीने सरांचा संघर्ष मांडलाय तो खरंच एखाद्या चित्रपटाला साजेल अशी कहाणीच वाटली मला तर. म्हणजे त्यांनी ज्या ज्या पद्धतीने सांगितलं ते असं वाटलं की खरंच म्हणजे इतकं अशी घटना एखाद्याच्या आयुष्यामध्ये घडल्याच्या नंतर तर ते फेस करताना त्यांना किती हिंमत लागली असेल. तर तुमच्या हिमतीला आणि जिद्दीला खरंच सर सलाम. कारण सोपं नाहीये एवढ्या सगळ्या संघर्षातून इथपर्यंत पुढे आणि पुढे निरंतर संघर्षातून पुढे जाणं म्हणजे खरंच ती खूप मोठी परीक्षा आहे. आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. मुकुल सर, तुम्हाला काय बोल. नमस्कार. माझं नाव मुकुल. नमस्कार. बोला बोला. हा, बोला सर. मयूर दादाबद्दल बोलणं म्हणजे खूप एक कठीण आहे. कारण की मी त्याला खूप जवळून बघितलेलं आहे. दादानी ज्या गोष्टींनी मेहनत केली आहे तशी मेहनत मला नाही वाटत कोणी करू शकेल म्हणून. कारण त्याचं एवढं डेडिकेशन आणि आमच्या कुटुंबाला जो त्याचा सपोर्ट मिळालेला आहे, तो म्हणतोय की आम्ही त्याला सपोर्ट केलेला आहे. पण मला वाटतंय त्याच्याकडनं जो आम्हाला सपोर्ट मिळाला आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण कुटुंब परत एका जिद्दीने उभा राहिलेलो असं मी म्हणू शकतो. खरं तर हा सर तुमचा मोठेपणा आहे. कारण अशा प्रसंगामध्ये फॅमिलीचा खूप मोठा सपोर्ट असतो की ज्यामुळेच माणूस खंबीरपणे उभा राहू शकतो. करेक्ट करेक्ट. डॉक्टर विशाल वाघ, तुम्ही अनम्यूट केलं. बोला. हॅलो सर, ऐकू येतंय सर? हो, येत आहे. बोला. हॅलो. हा, बोल रे बोल. हो, बोला ना. हा, नमस्कार सर. मी डॉक्टर विशाल वाघ.
सगळ्यात पहिले तर मी संकल्प फाउंडेशनचा आभार मानतो की तुम्ही एक अशी व्यक्ती निवडली प्रमुख पाहुणे म्हणून तुमचे, की जी खूपच इन्स्पिरेशनल आणि प्रेरणादायक आहे सगळ्यांसाठी. मी मयूरला म्हणजे मयूर हा माझा मित्रच आहे. मी जवळ-जवळ एक 12-13 वर्षापासून आम्ही सोबत आहोत. अ, आम्ही एक ए-आय-एस-एस-एम-एस मध्ये जसं मयूरने आत्ताच सांगितलं, की प्राध्यापक म्हणून आम्ही एक जवळ-जवळ 8-10 वर्ष आम्ही सोबत काम केलं होतं तिथे आणि आता आमच्या मैत्रीला जवळ-जवळ झाली 13 वर्ष. तर म्हणजे कुठून सुरुवात करावी आणि कुठे थांबावं मयूरबद्दल सांगायला, हे मला आजही जमत नाही 13 वर्षानंतरही आणि हे त्यालाही माहिती आहे. जिथे-जिथे मला जमतं, तिथं-तिथं मी त्याच्या अपरोक्ष किंवा त्याच्या समोर नेहमी मी त्याची स्तुतीच केलेली आहे. कारण एवढा प्रवास जसं आत्ता तुम्ही पण म्हणालात आणि एक मॅडम पण म्हणालात, की हे एवढं सोपं नाहीये. सगळ्या गोष्टींवर मात करून पुढे जाणं आणि ते एक्सेप्ट करणं, एक्सेप्टन्स खूप मोठी गोष्ट असते. जनरली मी सगळ्यांनाच सांगतो, की फक्त माझ्यासाठीच नाही, म्हणजे मी तर पर्सनल लेव्हलवर खूपच इन्स्पिरेशन घेतच असतो त्याच्याकडे. तर सगळ्यांसाठीच खूप प्रेरणादायक आहे. जनरली आपल्या लाईफमध्ये आपण छोट्या-छोट्या गोष्टींना धरून रडत असतो, की "अरे, हे होत नाही, ते होत नाही" किंवा अशा बऱ्याच गोष्टी बघतो अवती-भोवती. पण मी पण आधी असं करायचो जनरली, की "अरे, हे होत नाही, त्याला ते होत नाही" वगैरे, वगैरे. पण ज्या दिवसापासून माझी आणि मयूरची ओळख झाली ना, हळू मी त्याला ओळखायला लागलो किंवा मी त्याचा प्रवास ऐकला, बघितला, तर मग माझ्या कंप्लेंटच काही राहिल्या नाही आयुष्याकडनं, की एवढा समोर प्रेरणा असताना आपण का कंप्लेंट करावी आणि कशासाठी करावी? सो म्हणजे मी काय बोलू ना, मला कधी-कधी शब्द सापडत नाही या गोष्टींसाठी. आता जस्ट मी त्याचा एक स्टेटस बघितलं, मला माहित नव्हतं, की असा-असा आज कार्यक्रम आहे. मी त्याला इमिडिएट WhatsAppवर मेसेज टाकला, की "अरे बाबा मला लिंक पाठव Zoomची." मी लगेच हे करतो. सो त्यांनी मला लगेच लिंक पाठवली आणि मी आता तासाभरापासून सगळं त्याचं ऐकतोय. सो मयूर, तुला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आणि संकल्प फाउंडेशनला पण माझे शुभेच्छा आणि आभार, की तुम्ही योग्य व्यक्ती तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंत. थँक्यू थँक्यू. धन्यवाद सर. नक्कीच सगळ्यांचा संवाद इथं घडत असतो आणि गेले आम्ही आज 74व्या आठवत आहोत आणि प्रत्येक वेळेस जे पण महानुभाव येतात ते सगळे युनिक आहेत आणि त्यांच्या क्षेत्रात मास्टर ब्लास्टरच आहेत आणि त्यांच्याकडून निश्चित प्रत्येक वेळेस नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात. प्रचिती म्हणून आहेत, तुम्ही बोलायचे राहिले आणि ओप्पो नावाने कोणी अनिता मॅडम तुम्ही पण राहिल्यात बोलायचं, तर निश्चितच अनम्यूट करून बोला. हॅलो मयूर, हा वैशाली बोल म्हणते. पण. म्हणजे बोल ऋतूच बोल. आहे तुझी. हो हो बोल. ओळखलं. हा, आज तुझा हे प्रवास मी जवळून बघितलाय आणि माझ्या डोळ्यात खरोखर पाणी आलं मगाशी, की हा छोटा बघितलेला मयूर आज एवढा मोठा झालाय. खूप आनंद वाटला आणि असाच मोठा हो, असेच आशीर्वाद देईन तुला. धन्यवाद ताई, धन्यवाद. माझ्या लहानपणापासून आम्ही एकत्र असलेलो. आमच्या चाळीमध्ये आणि राहायचे मला शेजारीच. तुला एक रिक्वेस्ट करायची आहे, एक फॅमिली फोटो जर तू शेअर केलास तर जास्त बरं होईल. म्हणजे आई बाबा मला मदत करतात, ते आई बाबा कोण आहेत ते पण जरा सगळ्यांना कळलं तर फार आनंद होईल. आणि मुकुलचाही फोटो येऊ दे. ओके ओके. थँक्यू. थँक्यू थँक्यू. हॅलो हॅलो. हॅलो. हा बोल. मी प्रचितीची आई बोलतेय. अलका वाडकर, पुणे Yes, विद्यापीठात madam. मी शिकवत होते. येस. हा मॅडम मनुष्य म्हणजे तेजस्वी तारा आहे माझ्या दृष्टीने. त्याचा उजेड खरोखर सहन होण्यासारखाही नाहीये,
असं मला कधी कधी वाटतं. म्हणजे त्यांचं कौतुक किती करावं तेवढं कमी आहे आणि आपण त्यांच्यासाठी खरंच काहीच करू शकत नाही याची खंत नेहमीच वाटत राहिलेली आहे आयुष्यात. पण एनिवे, मयूर, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्हाला जे जे काही अपेक्षित आहे, जे जे काही मिळवायचं आहे आयुष्यामध्ये अजून, ते सगळं विनासायास मिळो आणि परमेश्वर तुम्हाला असाच आशीर्वाद देत राहो. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू थँक्यू. या डॉक्टर अलका वाडकर मॅडम, माझी त्यांच्याबरोबर बऱ्याच वर्षापासूनची ओळख आहे आणि त्या मला नेहमीच गाईड करत राहतात. माझ्या मार्गदर्शक आहेत त्या आणि अनेक वेळा त्यांच्याकडून मी मार्गदर्शन घेत असतो आणि त्यांच्याशी जस्ट बोललं तरी मला खूप प्रेरणा वाटते. तर अशा वाडकर मॅडम, थँक्यू मॅडम, तुम्ही सहभागी झाला. धन्यवाद. नाही नाही, कसं म्हणजे म्हणून म्हटलं काही म्हणजे मनातल्या भावना शब्दामध्ये व्यक्त करणं खरोखर मुश्किल आहे तुमच्या बाबतीत. एवढंच बोलते मी आणि म्हणजे फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट आय विश यू एव्हरी सक्सेस, एव्हरी हॅपीनेस इन लाईफ. काहीच नाही म्हणजे तुमच्याबद्दल काय बोलावं. एनिवे, टेक केअर. हा, स्वतःची काळजी घ्या. मोठे व्हा आणखी. येस, थँक्यू. धन्यवाद मॅडम. डॉक्टर अनिता सर, तुम्हाला फोटो शेअर असतील तर करू शकतो. तर माझ्याकडे आता ऑफिसचा लॅपटॉप आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काहीच नाहीये माझ्याकडे. मी नक्कीच केलं असतं, मला ते आवडलंही असतं. ओके, मोबाईल वरून जॉईन करता येईल तर जॉईन करा ना. हा, एक सेकंड. करतोय. नाही येतो तिथे. ऑफिसचा लॅपटॉप. ओके ओके. वाटतंय ना गरबा. अजून सुरू नाही ना त्यांचं. लोक नको तिथे वाऱ्यावर बसायचे. नाही होते सध्या, मोबाईलला थोडा इश्यू होतोय. काही हरकत नाही, मी फोटो शेअर करीन नक्कीच. ठीक आहे सर, नो प्रॉब्लेम. आज खरोखर सर तुमच्याकडून जे शिकायला आणि ऐकायला मिळायला खूपच प्रेरणादायी आमच्या सर्वांसाठी. आणि निश्चितच जर इतके आता वेबिनार होतात, आज 74 वेबिनार आहेत, तर प्रत्येक वेळेस प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्यातनं सर्वांनाच प्रेरणादायी असं प्रत्येक वेळेस काहीतरी मिळत असतं, ज्ञानात भर पडते. आणि निश्चितच सर, तुम्ही जो वेळ दिला आमच्या NGO कडून, आमच्या संपूर्ण सर्व फाउंडेशन द्वाराकडून तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण निश्चितच पुढे देखील संपर्कात राहू. जाता जाता सर्वांसाठी एक छोटासा संदेश. आणि आता रेखा मॅडमने सांगितलं तुम्ही गीत पण गातात, तर निश्चितच एखादी प्रार्थना किंवा गीताने याचा समारोप करावा. आणि निश्चितच आम्ही तर असं म्हणतो की हा एक छोटा सत्संग आहे आणि सत्संगाची सांगता प्राण्याने किंवा गीताने व्हायला पाहिजे.
आणि निश्चितच या सत्संगात येणारे सगळे तुमच्यासारखे महानुभाव हे खरोखर सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आणि हे सगळं आपण फेसबुक आणि युट्यूबला ठेवल्यामुळे बरेच लोक नंतर येऊन घरी बघतात, पाहतो. त्यांचे बरोबर. फीडबॅक देखील देतात. तर ते खूपच छान होत असतं. तर एक जाता जाता तुमच्याकडून संत आणि एखादं गीत किंवा प्रार्थना घेतली तर खूप छान होईल. हम्म. तुम्ही तर गाण्यासाठी मी आता खरंच प्रिपेअर्ड नाहीये, कारण का अशा गाणं नाही मला सिरियसली आता नाही सांग ठीक खरंच आहे म्हणता सर, येणार. एखादा मेसेज घ्या, प्रार्थना मी घेतो, काही प्रॉब्लेम. हम्म. ओके. तर प्रार्थना तुम्हीच सुरुवात करा, काही झालं नाही. आणि तुम्हाला काही बोलायचं आहे, तुम्हीच राहिलात बोलायचं डॉक्टरांनी का? बहुतेक काहीतरी टेक्निकल इश्यू. ठीक आहे, आपण एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. सर, त्यापूर्वी एखादा छोटासा संदेश सर्वांसाठी, की जीवन जगताना तुम्ही जसं अगदी असं तुमच्या जीवनाचा प्रवास पार करत इथपर्यंत पोहोचलात, तर सगळ्यांसाठी, नॉट ओन्ली फॉर डिसेबल, पण सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी, असं काहीतरी संदेश द्यावा, अशी विनंती आहे. आणि मग प्रार्थनेने आपण सांगता करू. सर, संदेश म्हणजे असं संदेश देण्यात पण खरंच काही खूप मोठं काही अचीव केलेलं नाहीये, पण ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी मनसोक्त करा आणि त्यातून आनंद घेत राहा, एवढंच सांगू शकतो. खूप खूप धन्यवाद सर. आपण एका छोट्याशा धन्यवाद. प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. आणि आज जे पण लोक इथं आली या संवाद सारथीच्या व्याख्यानमालेत, आणि त्यांनी नक्कीच त्यांच्या ज्या प्रतिक्रिया शेअर केल्या त्याबद्दल त्यांचे देखील मी ऋण व्यक्त करतो. आणि ह्या कार्यक्रमाची प्रार्थनेने सांगता करून आपण आजच्या सत्संगाचं समापन करू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. धन्यवाद सर्वांचे. पुढच्या एपिसोडला आपण पुनश्च भेटूया.